हाय डिअर स्टुडंट्स, आज आपण नवीन प्रश्न पाहणार आहोत. डिफाइन कपल अँड गिव्ह इट्स प्रॉपर्टीज अँड एक्झाम्पल. बघा, डिफाइन कपल अँड गिव्ह इट्स प्रॉपर्टीज and examples. कशी करणार आहात तुम्ही डेफिनेशन? टू इक्वल अँड पॅरलल फोर्सेस acting in opposite direction form a couple. म्हणजे काय ऍक्च्युअली लक्षात घ्या, आपल्याकडे एक पाण्याची बॉटल आहे आणि त्या पाण्याच्या बॉटलचं आपल्याला कॅप ओपन करायची आहे, त्याचं झाकण ओपन करायचंय. तर ओपन करत असताना आपण त्याच्यावरती कसा फोर्स अप्लाय करतो बघा. त्याचा आपल्याला कॅप झाकण ओपन करायचं आहे, तर त्यावरती आपण फोर्स असा अप्लाय करतोय. म्हणजे हा सुद्धा हा इकडच्या डायरेक्शननी फोर्स अप्लाय करतो आणि या डायरेक्शननी फोर्स अप्लाय करतोय. म्हणजे यावरती आपण असा फोर्स अप्लाय करतो, राईट. तर या ठिकाणी हा फोर्स पॅरलल फोर्स आहे आणि दोन्हीकडे सारखाच फोर्स आहे. जर या ठिकाणी 2 न्यूटन इतका जर फोर्स अप्लाय होत आहे, तर इथे सुद्धा 2 न्यूटन एवढाच फोर्स अप्लाय होत आहे. फक्त या दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे, त्याला आपण कपल म्हणतो. कपल म्हणजे काय? टू इक्वल अँड पॅरलल फोर्सेस ऍक्टिंग इन अपोजिट डायरेक्शन फॉर्म अ कपल ऑर टॉर्क. याला आपण टॉर्क सुद्धा म्हणू शकतो. ओके. नंतर बघा पुढे प्रॉपर्टीज ऑफ कपल. प्रॉपर्टीज ऑफ कपल. कपलची काय प्रॉपर्टी? त्याची फर्स्ट प्रॉपर्टी बघा, ए कपल प्रोड्यूस ए प्युअरली रोटेशनल मोशन. कपल हे प्युअरली रोटेशनल मोशन प्रोड्यूस करते. म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं कपल म्हणजेच एक प्रकारचा टॉर्क. ओके. आपण ज्यावेळेला गाडीचा टायर ज्यावेळेला पंक्चर होतो, त्यावेळेला गाडीचे नट आपण ओपन करतो. ओके, त्याला आपण नट म्हणतो. ठीक आहे. तर ते ओपन करत असताना आपण त्यावरती एक कपल अप्लाय करतो, फोर्स अप्लाय करतो, टॉर्क अप्लाय करतो. कारण की किंवा हे जे कॅप आहे या पेनाची, जर याला थ्रेड नाहीये पण याला जर थ्रेड असली असते, त्याला आपण असं ओपन केलं असतं. ओके. म्हणजे एक कपल हा एक प्युअरली रोटेशनल मोशन प्रोड्यूस करतो. ओके. कपल काय करतो? एक प्युअरली रोटेशनल मोशन प्रोड्यूस करतो. द कपल प्रोड्युसेस अ प्युअरली रोटेशनल मोशन, म्हणून आपण याची हे प्रॉपर्टीज घेतलेली आहे. नेक्स्ट बघा, ए कपल कॅन बी बॅलन्स्ड बाय कपल कॅन बी बॅलन्स by equal and opposite couple. Equal and opposite couple. Couple can be balanced by equal and opposite couple or equal and opposite force. Equal and opposite force हा बॅलन्स करतो. ठीक आहे. म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी, की आपल्याला एका बॉटलचं कॅप ओपन करायची आहे, म्हणजे तो काय करतो? इक्वल अँड अपोजिट फोर्स हा बॅलन्स करतो. ओके. हा फोर्स कपल कॅन बी बॅलन्स बाय इक्वल अँड अपोजिट कपल. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स बघा याचं. ए मोमेंट ऑफ कपल इज अ वेक्टर क्वांटिटी. ए मोमेंट ऑफ कपल इज अ वेक्टर क्वांटिटी. ओके.
कपल ही कुठली क्वांटिटी आहे? एक व्हेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे, बघा याला डायरेक्शन आहे. कपल म्हटलं म्हणजे हा एक म्हणजे फोर्स आहे. ओके, पण हे कसे फोर्स आहेत? दोन पॅरलल फोर्सेस आहेत. दोन्ही फोर्स जे आपण अप्लाय करतो ते जरी इक्वल असले पण त्याची डायरेक्शन अपोजिट असते. त्याची डायरेक्शन कशी आहे? अपोजिट आहे. म्हणजे एका याची डायरेक्शन ही तर त्याची डायरेक्शन ती आहे, म्हणजे त्याला डायरेक्शन आहे. म्हणून आपण या ठिकाणी म्हणतो आहोत मोमेंट ऑफ कपल इज अ व्हेक्टर क्वांटिटी. ओके, चला याचे एक्झाम्पल्स घेऊयात. बघा एक्झाम्पल याचं. फर्स्ट एक्झाम्पल आपण याचं हे घेऊया. ए कपल इज यूज टू, कपल कुठे यूज होतो बघा, कपल इज यूज टू टर्न ए कार, टर्न ए कार with the help of steering wheel, a steering wheel. ओके, आपण कार चालवत आहोत. कार चालवत असताना आपल्या हातामध्ये जे स्टेअरिंग आहे, आपण जर कधी कारला टर्न करतो आहे म्हटलं म्हणजे या ठिकाणी कुठला फोर्स अप्लाय करतोय आहे? आपण कपल अप्लाय करतो आहे, टॉर्क अप्लाय करतो आहे आपण. म्हणजे राईट हँडला फॉरवर्ड करतो आहे आणि लेफ्ट हँडला या डायरेक्शनने आपण टर्न करतो आहे. ओके, म्हणजे इथे कपल आहे. ठीक आहे, म्हणून आपण या ठिकाणी हे एक्झाम्पल घेतलंय. कपल इज यूज टू टर्न अ कार विथ द हेल्प ऑफ स्टेअरिंग व्हील. आपण या ठिकाणी नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ शकतो. कपल इज यूज टू टर्न ए बायसिकल और मोटार. ओके, पुन्हा याचं एक्झाम्पल घेऊ शकतो. कपल इज यूज टू close the water tap, close or open the water tap. Okay, it is also used to close or open the water tap. Okay, काय कुठले एक्झाम्पल घेतले आपण? पहिले एक्झाम्पल घेतलाय कपल इज यूज टू टर्न अ कार विथ द हेल्प ऑफ अ स्टीयरिंग व्हील. सेकंड एक्झाम्पल घेतलाय आपण, इट इज यूज टू टर्न अ मोटार और बायसिकल. नाउ देन थर्ड एक्झाम्पल इज यूज टू क्लोज और ओपन द वॉटर टॅप. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एक्सप्लेन द कन्सेप्ट the center of mass of body. सेंटर ऑफ मास ऑफ बॉडी. बघा याला आपण काय म्हणणार आहोत, कसं डिफाइन करणार आहोत? सुरुवातीला जाणून घेऊया एखाद्या बॉडीचं सेंटर ऑफ मास म्हणजे काय असते. ठीक आहे, तर आपल्याकडे एक रॉड आहे. ठीक आहे, आता माझ्याकडे हा रॉड आहे. तुम्ही कुठलीही वस्तू कन्सिडर करा आणि कुठल्याही वस्तूला एक सेंटर ऑफ मास असते. ठीक आहे, म्हणजे एक कुठलीही वस्तू तुम्ही कन्सिडर करा आणि ह्या वस्तूला स्वतःचं वेट आहे. ही वस्तू जी आहे कन्सिडर करा की रिजिड बॉडी आहे आणि खूप साऱ्या पार्टिकल पासून बनलेली आहे. ओके, मग या संपूर्ण बॉडीचं वस्तुमान, या संपूर्ण बॉडीचं मास, ओके, याला काय आहे? स्वतःला एक याचा मास आहे. स्वतःला या बॉडीला त्याचा स्वतःचा एक मास आहे. या संपूर्ण बॉडीचं वस्तुमान एका पॉइंट वरती कॉन्सन्ट्रेट झालेलं असते. कुठे असते? एका पॉइंट वरती कॉन्सन्ट्रेट झालेलं असते. मग तो जो पॉइंट आहे त्या पॉइंटला आपण त्या बॉडीचा सेंटर ऑफ मास म्हणतो. जसं आता ही बॉडी आहे, या संपूर्ण बॉडीचं वस्तुमान एका पॉइंटला कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. म्हणजे या बॉडीचा आपण एक पॉइंट काढूया. बघा, हा या बॉडीचा पॉइंट आहे की ही बॉडी म्हणजे या पॉइंट वरती कॉन्सन्ट्रेट झालेली आहे. ओके, संपूर्ण वस्तुमान कॉन्सन्ट्रेट झालं असल्यामुळे मी हे संपूर्ण बॉडी एका पॉइंट वरती ठेवलेली आहे. ठीक आहे, म्हणजे हे झालं त्याचं सेंटर ऑफ मास. या बॉडीचं हे झालं सेंटर ऑफ मास. मी या बॉडीला अशा पद्धतीने पण होल्ड करू शकतो. ठीक आहे, म्हणजे जर कधी ही बॉडी जर अशा पद्धतीने जर कधी स्टेबल होईल म्हणजे याचा अर्थ असा
की या बॉडीचं या ठिकाणी हे झालं सेंटर ऑफ मास. ठीक आहे, म्हणजे कुठल्याही बॉडीला सेंटर ऑफ मास असते हे मात्र लक्षात घ्या. मग याला तुम्ही डिफाईन कसं करणार आहात? ओके, दी होल मास ऑफ बॉडी, म्हणजे या बॉडीचं संपूर्ण मास कॉन्सन्ट्रेट झालंय. द होल मास ऑफ बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड इन ऑर्डर टू विच द मोशन ऑफ बॉडी अंडर द ऍक्शन ऑफ एन एक्सटर्नल फोर्स अकॉर्डन्स विथ न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. ओके, बघा, दी सेंटर ऑफ मास ऑफ बॉडी, दी सेंटर of mass of a body is defined as the whole mass of body is supposed to be concentrated in order to study the motion of body under the action of an external force accordance with Newton laws of motion. ओके, काय म्हटलेलं आहे डेफिनेशन बघा. The center of mass of body means what here? The whole mass of body is supposed to be concentrated in order to reach the motion of body under the action of an external force accordance with Newton's law of motion. In order to study the motion of body under the action of an external force accordance with Newton's law of motion. न्यूटनने जे लॉ मांडले होते त्या न्यूटनच्या लॉचा जर विचार केला तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की एखादी बॉडी त्या पॉइंट वरती अशा वेळेपर्यंत कॉन्सन्ट्रेट राहील की जोपर्यंत आपण त्यावरती कुठला फोर्स अप्लाय करणार नाही तोपर्यंत ती बॉडी खाली पडणार नाही. ओके, म्हणजे या बॉडीवरती जोपर्यंत आपण फोर्स अप्लाय करणार नाही तोपर्यंत ती बॉडी खाली पडणार नाही असा याचा अर्थ होतो. ठीक आहे, पुन्हा कोणाला वाटत असेल की सर आम्ही जर कधी याला अशा पद्धतीने कॉन्सन्ट्रेट केलं तर काही वेळानंतर ही बॉडी खाली पडेल. बरोबर आहे, हवा चालू आहे, या वातावरणामध्ये हवा आहे. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यावरती अप्लाय होत असेल त्यामुळे ती बॉडी खाली पडत आहे. परंतु जोपर्यंत आपण त्यावरती कुठलाही फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ती बॉडी खाली पडणार नाही असा याचा अर्थ होतो. ओके, म्हणून सेंटर ऑफ मास ऑफ बॉडीची डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे. काय म्हटलंय? दी सेंटर ऑफ मास ऑफ बॉडी इज डिफाईन्ड ॲज दी होल मास ऑफ बॉडी, या संपूर्ण बॉडीचं वस्तुमान कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे इन ऑर्डर टू स्टडी अशा पद्धतीने दी मोशन ऑफ बॉडी, त्याची जी मोशन आहे ते अंडर दी ऍक्शन ऑफ एन एक्सटर्नल फोर्स, जोपर्यंत आपण त्यावरती फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत त्याची कुठली मोशन होणार नाहीये. अकॉर्डन्स विथ न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, हे जे काही सर्व सांगितलेलं आहे हे सर्व न्यूटन्स लॉ ऑफ मोशन चा विचार करूनच, न्यूटनच्या गती विषयकाचे जे नियम आहे त्यांचा त्या नियमाचा विचार करूनच सांगितलेलं आहे. ओके, पुढे बघूया याचे एक्झाम्पल्स. एक्झाम्पल मध्ये ए सर्क्युलर कॉइन सेट, याचं एक्झाम्पल घेऊया. ए सर्क्युलर कॉइन सेट रोलिंग on a smooth horizontal surface. Now coin performs rotational
as well as translational motion, as well as translational motion. ओके, आपण एक सर्क्युलर कॉइन घेतला आणि सर्क्युलर कॉइन असा सेट केलाय, त्याला काय केलंय आपण, रोल केलाय, एक स्मूथ सरफेस वरती रोल केलाय, तर तो काय करेल, एक रोटेशनल मोशन पण परफॉर्म करेल आणि एक ट्रान्सलेशनल मोशन पण परफॉर्म करेल. ओके, ट्रान्सलेशनल मोशन म्हटलं म्हणजे एक लिनियर मोशन. ओके, आणि एक रोटेशनल मोशन म्हटलं म्हणजे तो त्याच्या ऍक्सिस भोवती सर्व पार्टिकल्स फिरत आहेत. आपण या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे, तर तो एक रोटेशनल मोशन पण परफॉर्म करेल आणि ट्रान्सलेशनल मोशन पण परफॉर्म करेल. केव्हा, जर आपण एक सर्क्युलर कॉइन एक स्मूथ सरफेस वरती जर रोल करत आहोत, हे आपण याचं एक एक्झाम्पल घेऊ शकतो. ठीक आहे, बघा हा कॉइन आहे आणि हा एक स्मूथ सरफेस वरती आपण रोल करत आहोत. ठीक आहे, बघा, in this motion we find the two different points of coin, the translational motion as well as rotational motion. म्हणजे या मोशन मध्ये आपल्याला दोन वेगळे पॉइंट्स पाहायला मिळतात, एक ट्रान्सलेशनल मोशनचा आणि एक रोटेशनल मोशनचा, एक ट्रान्सलेशनल मोशनचा आणि एक रोटेशनल मोशनचा. म्हणजे या एक्झाम्पल वरून आपण क्लिअर करू शकतो की सेंटर ऑफ मास काय कन्सेप्ट आहे. ओके.